आणि यानंतर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आता आपण पाहणार आहोत। पिंपरी चिंचवडमधील 29 बंगले हे जमीनदोस्त केले जाणार आहेत। इंद्रायणी नदीच्या ब्लू लाईन अर्थात पूररेषेत हे बंगले उभारण्यात आलेले आहेत। त्यामुळे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने 6 महिन्यात या बंगल्यांवर हातोडा चालवण्याचे आदेश दिले। त्यामुळे इथल्या 300 रहिवाशांवर आता बेघर होण्याची वेळ आलेली आहे। जरेवळ नामक बिल्डरने अंधारात ठेवून फसवणूक केल्याचा आरोप आता रहिवासी करतायत। तक्रारदार वकील तानाजी गंभीरे यांनी ही बाब 2017 मध्ये पिंपरी पालिकेच्या निदर्शनाला आणून दिली होती। तेव्हा एका बंगल्याचं काम सुरू होतं। त्यावेळेला पालिकेने दुर्लक्ष केलं। पुढे कोरोना काळात गंभीरेंनी हरित लवादानं याचिका दाखल केली, मात्र तांत्रिक कारणांमुळे सुनावणी झाली नाही। प्रत्यक्षात सुनावणी सुरू झाली तेव्हा इथं 3 बंगले होते। मग सुनावणी दरम्यान पालिकेने माहिती दिली तेव्हा 29 बंगले उभारल्याचं समोर आलं। पुढच्या 6 महिन्यात हे बंगले जमीनदोस्त करून बांधकाम करणाऱ्यांसह संबंधित दोषींकडून 5 कोटींचा दंड वसूल करण्याचे आदेश हरित लवादाने दिलेत। आता हे बंगले जमीनदोस्त करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचं पालिकेने म्हटलंय। आमची चूक झाली आहे, पण यातून काहीतरी तोडगा काढावा अशी विनवणी आता इथले रहिवासी करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।